सगुणातून आपण निर्गुणाकडे जाऊ शकतो का? सगुण आणि निर्गुण माऊलीचा खूप एक सुंदर अभंग आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. किंवा पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभा की स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा. हे भगवंत त्यांना ज्यावेळेला दर्शन देतो त्यावेळेला तो कसा आहे याचं ते वर्णन करतात. पांडुरंग कांती दिव्य तेज, त्या दिव्य तेजानं त्यांचं अंतःकरण असं भरून गेलं की तो भगवंत समोर उभा आहे. त्याचं तोंड माझ्याकडं आहे का पाठ माझ्याकडं आहे, त्याचे पाय माझ्यासमोर आहेत का पाय विरुद्ध बाजूला आहेत, काहीही माऊलींना समजत नव्हतं. कारण भगवंतमय जेव्हा देह होतो तेव्हा तुम्ही भगवंत स्वरूपच तुम्ही होता. मग जेव्हा स्वस्वरूप तुम्ही भगवंत होता तेव्हा तुम्हाला तुम्ही पाहत असताना तुम्ही समोर आहात का पाठीमोर आहात कसं दिसणार? मी पूर्ण विरघळून जातो त्याच्या अस्तित्वात. अगदी बरोबर. ग्लासामध्ये जर पाणी घेतलं तर आपण म्हणू की हे ग्लासातलं पाणी आहे, परंतु तेच पाणी मी गंगेमध्ये टाकलं तर आता ग्लासातलं पाणी गंगेमध्ये झालं तर ती गंगा झाली. तेच पाणी मी समुद्रात टाकलं तर तो समुद्र झाला. तसा मानवी देह, मानवी जीवन जेव्हा ध्यानामध्ये परमेश्वराकडं पाहतं त्यावेळेला त्याच्याशी एकरूप होतं. आता पुढची अवस्था याची आहे, लगेच पुढची अवस्था येते ती आहे समाधी. इथे भगवंत दर्शन आहे. इथं जे पाहता, जे पाहण्याचा प्रयत्न करता ध्यानामध्ये त्याचं दर्शन जिथं होतं ती आहे समाधी अवस्था. या समाधी अवस्थेमध्ये तुम्ही तद्रूप होता. भगवंताच्या ज्या आनंदमय भगवंत असेल तर तुम्ही आनंदमय होता, सौंदर्यमय भगवंत असेल तर तुम्ही सौंदर्यमय होता, सगुण भगवंत दिसत असेल तर सगुण होता, निर्गुण दिसत असेल तर निर्गुण होता, निराकार तुम्ही गृहीत धरला असेल तर निराकार होता, तुम्ही त्या भगवंताशी तदाकार होता. हे समाधी अवस्था माऊलींनी सांगितलेली आहे. हे एवढं प्रचंड ज्ञान माऊलींचं अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी जे सांगितलेलं आहे, त्यांनी जी अनुभूती घेतलेली आहे तीच त्यांनी मांडलेली आहे. अनेक अभंगातून देखील पांडुरंगाचं दर्शन जेव्हा त्यांना होतं तेव्हा संत ज्ञानेश्वराला पांडुरंगाचं झालेलं दर्शन, संत एकनाथांना, संत नामदेवाला, संत तुकारामांना भगवंताचं झालेलं दर्शन हे जेव्हा त्यांची प्रचितीचे अभंग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ते भगवंतमयच झाले, ते तदाकार झाले. देव पहायासी गेलो तेथे देवची होऊनी ठालो, असं संत तुकाराम म्हणतात. देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ. तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो. ही तादात्म्य पावण्याची शक्ती समाधीमध्ये आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं हजारो पारायण करणारे संत तुकाराम जेव्हा समाधी अवस्थेत गेले तेव्हा ते म्हणाले की देव जिथं मी पाहायला गेलो तर देव कुठं राहिला, मीच देव झालो, मीच देव झालो. आणि तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो. ही अवस्था जी आहे ती समाधी अवस्था आहे की जे धारणेमध्ये बघितलं, जे धारणेमध्ये धरलं, ध्यानात पकडलं ते समाधीमध्ये गवसलं. अगदी एकाच ओळीत सांगायचं झालं तर. आणि त्यासाठी अगोदर बहिरंगाची साधना जी केली होती ती इथं फलद्रूप झाली. बरोबर. हे असं येत नाही आहे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, असं नाही येत जन्म. ही साधना अशी सहजासहजी येत नाही. पण जे भक्तिमार्गाने गेले म्हणजे मीरेची भक्ती किंवा जे भगवंतावरचं प्रेम असतं त्यामुळे तर ते अष्टांगयोग न करताच समाधीत जातात, म्हणजे ते एकरूपच होतात ना. मग त्यांच्यासाठी त्यांचं स्वतःचं अस्तित्व राहत नाही. अगदी बरोबर. कारण अस्तित्व जिथं संपतं तिथं समाधी लागते. तुम्ही ज्ञान किंवा चित्त आणि चैतन्य याच्या बरोबर सीमारेषेवर जिथं थांबता, जिथं तुमचं चित्त बाजूला सरकतं
तिथं तुमची चैतन्य अवस्था निर्माण होते. चित्त आणि चैतन्य हरपून जातं. तुमचं स्वतःचं स्वत्व तुम्ही विसरून जाता. तहान हरवली जाते, भूक हरवली जाते, शरीराच्या सगळ्या क्रिया तुमच्या हरवल्या जातात. किंबहुना समाधी अवस्थेमध्ये तर कधी कधी श्वासही लागत नाही, अशी अवस्था निर्माण होते समाधी अवस्था. पण या प्रवासामध्ये सिद्धी मिळतात ना? कारण आपल्याला सगळ्यांना सिद्धीचं खूप आकर्षण असतं, जे आपण आता सध्या बघतो. दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं, दुसऱ्यांनी कागदावर लिहिलेलं दिसणं. तर ह्या सिद्धी सोप्या आहेत का? आणि काय वाटतं तुम्हाला? साहजिक आहे की लोक चमत्काराला नमस्कार करतात, अशी एक म्हण आहे. परंतु आमच्या माऊलींनी चमत्काराला फारसं महत्त्व दिलं नाही. माऊली काय म्हणतात सिद्धीबद्दल? फार सुंदर सांगतात. कारण समाधीच्या पुढची अवस्था जी आहे ती समाधी आणि समाधीच्या पुढे कुंडलिनी जागृती, ही सगळी साधनं आहेत. जसं आपण एखादी शेती करतो की नाही, शेती करत असताना नांगरणी करतो, कोळपणी करतो, पेरणी करतो, खुरपणी करतो, फवारणी करतो, त्याच्यानंतर ती धान्य काढतो, त्याची मळणी करतो, ती घरात घेऊन आणतो, घेऊन येतो, त्यानंतर त्याचं धान्य बाजूला काढतो, त्यानंतर ते दळतो, त्यानंतर मग त्याचा स्वयंपाक करतो आणि मग पुढ्यात येतं ते अन्न हे पूर्ण ब्रह्म. खरे. तशी ही साधनं आहेत. भगवंतापर्यंत पोहोचण्याची अष्टांग योगाची ही साधनं आहेत. या साधनांच्या माध्यमातून शरीर, अंतःकरण, बुद्धी, 14 इंद्रिय, त्यावर आपण काम करत 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 भगवंताकडे येतो, तादात्म्य पावतो, समाधी अवस्थेमध्ये येतो आणि मग पिंडी ते ब्रह्मांडीचं दर्शन होतं. आणि ते फार सुंदर आहे. त्याचं विवेचनही माऊलींनी फार सुंदर केलेलं आहे की समाधी अवस्था लावत असताना त्यांनी 2 गोष्टीमध्ये फार व्यवस्थित विवेचन केलेलं आहे. एक, समाधीला बसत असताना कशा पद्धतीनं बसावं, आसन कसं असावं, वातावरण कसं असावं, याच्याबद्दल माऊलींनी खूप विस्तृत चर्चा केलेली आहे. आसन समाधीसाठी घालत असताना त्या काळामध्ये जी चर्चा केलेली त्यांनी की अशा ठिकाणी आसन घालावं ज्या ठिकाणी तुम्हाला सहजासहजी कोणी तुमचं आसन मोडणार नाही किंवा तुम्हाला त्रास देणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हिंस्र पशु याचा त्रास तुम्हाला होणार नाही. अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी प्रचंड झाडी असेल, ज्या ठिकाणी निर्झर वाहत असतील, पक्ष्यांचा आवाज छान असेल, वारा छान वाहत असेल, अशा सुंदर अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये तुम्ही खाली तृणकुटा टाकावा. त्याच्यानंतर वरती हरणाचं जे त्यावेळेसचं मिळत असलेलं कातडं टाकावं. आता मिळणार नाही आहे ती गोष्ट. आपल्याला अधिक सोयीस्कर समाधीसाठी आपण अनेक ठिकाणी पण जाऊ शकतो. परंतु माऊलींनी सांगितलेले महत्त्वाची त्यामध्ये ही गोष्ट आहे की समाधी ज्या ठिकाणी तुम्हाला साधना करायची आहे समाधीची, त्या ठिकाणी पवित्र संतांचा सहवास त्या जागेला मिळालेला असावा. म्हणजे पावित्र्य, जागेचं पावित्र्य याला माऊलींनी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. संतांची पाय धूळ त्या ठिकाणी लागलेली असावी, अशा ठिकाणचा तो भाग असावा, असं साधारणतः माऊली म्हणतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.